नमस्कार. मी धनंजय कुलकर्णी. युनिव्हर्सल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचे विशेष संपादकीय वनीकरण. देशात मोजकेच क्षेत्र वनीकरणासाठी व्यापलेले दिसते. व्यापक प्रमाणात वनीकरण मोहीम देशभरात राबविण्याची नितांत गरज आहे. ग्रामपातळीपासून ते शहरे, महानगरे आदी ठिकाणी वनीकरण युद्ध पातळीवर झालेच पाहिजे. पर्यावरणाचे संतुलन राखायचे तर वनीकरण अत्यावश्यक आहे. ऑक्सिजनचे प्रमाण वाढले तर मानवी आरोग्य राखले जाईल. वनीकरणामुळे केवळ पर्यावरण संतुलन राखले जाणार नसून त्यामुळे मानवी जीवन अधिक उजळेल यात शंका नाही. वनीकरणासोबत देशभरात वाढते प्रदूषण थांबले पाहिजे. जल प्रदूषण, वायू प्रदूषण हे बंद होणे काळाची गरज म्हणावी लागेल. तरच खऱ्या अर्थाने पर्यावरण संतुलन राखले जाईल. देश पातळीवर वनीकरण युद्ध पातळीवर राबवले आवश्यक आहे. केवळ मानवी जीवनाचे संतुलन वनीकरणामुळे राखले जाणार नसून संपूर्ण सजीव सृष्टी यामुळे संरक्षित होईल. वनीकरण सर्वत्र झालेच पाहिजे. इमारतींचे वाढते जंगल पाहता पर्यावरण तसेच वृक्षतोड होत असताना पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. यामुळे सजीव सृष्टीला धोका निर्माण झालेला असताना शांतपणे हे सर्व पाहत राहणे चुकीचे असून युद्ध पातळीवर वनीकरण मोहीम राबवून त्यांचे संवर्धन ही अत्यावश्यक आहे असे आग्रहाने सांगावे वाटते. पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.